नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण खोबऱ्याचं वाटण न करता एकदम चमचमीत असा अंड्याचा मसाला करणार आहोत। अगदी झटपट होतो, चवीला अप्रतिम लागतो। तर असा अंड्याचा मसाला तुम्हीही नक्की करा। माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला हा अंड्याचा मसाला कसा करायचा आहे ते आता बघूया। इथे मी 2 मोठे कांदे असे चिरून घेतलेत, एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे, एक ओली मिरची, थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा असं मी चेचून घेतलं आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हा कांदा घालून पाणी न घालता याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर टोमॅटो, मिरची, पुदिना आणि कोथिंबीर याची देखील आपल्याला पेस्ट करायची आहे। गरज वाटली तर पाणी घालायचं आणि यालाही बारीक करून घ्यायचं आहे। आता हे कांदा आणि टोमॅटो आपण सेपरेट वाटून घेऊया। इथे आता कांद्याची अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि टोमॅटोची सेपरेट अशी बारीक पेस्ट केली आहे। इथे मी 8 अंडी उकडून अशी सोलून घेतली आहेत। आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। कापताना खूप पातळ कापू नका। एका अंड्याचे मी आता 4च भाग करणार आहे, म्हणजे थोडंसं जाड ठेवायचं, कारण आपण जेव्हा हे ग्रेव्हीमध्ये घालणार ते खूपच असं त्याचा चुरा होईल पूर्ण ग्रेव्हीत। बघा, असं थोडंसं थिकनेसला ठेवायचं आणि एका अंड्याचे 4च भाग करा। हे बघा, असं थोडं जाड ठेवा। आता मी सगळी अंडी अशी व्यवस्थित चिरून घेते। इथे आता मी सगळी अंडी अशी चिरून घेतलेत। आता सुके मसाले बघा, 2 चमचे कांदा लसूणची चटणी घेतली आहे, 1 चमचा आपला चिकन मसाला असतो तो घेतला आहे, 1 मोठा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे। आता आपण अंड्याचा मसाला करायला सुरुवात करूया। आता गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यात तेल घातलं आहे, 1 तमालपत्र घालून घेतलं आहे। आता आपण जी कांद्याची पेस्ट केली आहे ती याच्यात घालायची आणि ही कांद्याची पेस्ट याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। आता ही पेस्ट थोडी भाजून घेऊया। आता कांदा थोडा भाजला की आपण जी आलं लसूणची पेस्ट केली आहे ती घालायची आणि कांद्याबरोबर आलं लसूण देखील त्याचा चांगला कच्चा वास जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता कांदा आणि आलं लसूण चांगलं परतलं आहे। आता आपण जी टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, मिरचीची पेस्ट केली आहे ती घालायची आणि ती देखील याच्यावर व्यवस्थित याच्याबरोबर भाजून घ्यायची आहे। आपल्याला सगळ्याचा आपण कच्चा वास जाईपर्यंत व्यवस्थित भाजायचं आहे। आता हे इथं व्यवस्थित भाजून झालं आहे। आता आपण जे सुके मसाले घेतले होते ते सगळे याच्यात घालायचं आहे आणि हे सुके मसाले देखील याच्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं, त्यानं काय होतं, मसाल्यांचा जो फ्लेवर असतो तो छान येतो। आता हे थोडं परतूया। आता हा मसाला मी 1 मिनिटभर चांगला भाजून घेतला आहे। कांदा टोमॅटोचं मिश्रण व्यवस्थित भाजायचं, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येते, कच्चा वास येत नाही। आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। तुम्हाला आता जशी घट्ट किंवा पातळ जशी ग्रेव्ही ठेवायची आहे त्या अंदाजाने पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता अजून थोडंसं पाणी घालते आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे। इथे आता ग्रेव्हीला छान उकळी आली आहे। आता आपण जी अंडी कट करून ठेवली होती ती याच्यात घालायची। आता आपल्याला खूप शिजवायचं नाही आहे, फक्त ही अंडी याच्यात हळू हाताने मिक्स करायची आणि 1 मिनिटभरच आपल्याला फक्त आता याला अंड्यांना या मसाल्याबरोबर शिजवायचं आहे, कारण आपण मसाला अगोदरच व्यवस्थित शिजवला आहे। आता याला फक्त 1 मिनिट ठेवूया। आता या मसाल्यात फक्त मी 1 मिनिटभर ही अंडी शिजवून घेतली आहेत। आता वरून थोडी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून घेऊया। इथे आता खोबऱ्याचं वाटण न करता केलेला अंड्याचा मसाला तयार आहे। बघा, खूप सुंदर अशी ग्रेव्ही झाली आहे, अगदी दाटसर झाली आहे, रंगही फार सुंदर आला आहे, चवीला तर अप्रतिम आहे। त्यामुळे असा अंड्याचा मसाला तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।